कृषी उत्पन्न बाजार समिती जे आहे ते बंद पुकारलेले आहे. काय याचं कारण आणि शेतकऱ्यांना काय आव्हान केलं आपण? आम्ही शेतकरी राजाला एकच आवाहन करतोय की एक शेतकऱ्यावर येणारी जी नुकसानीची गदा आहे ती महाराष्ट्र विधानसभा 64 विधेयक 64 प्रमाणे ही शेतकऱ्यांचे फार मोठं नुकसान होण्याच्या दृष्टीने आणि बाजार समितीवर गदा आणण्याचे एक महाराष्ट्र शासनाचे एक षडयंत्र आहे. तर या षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितींनी आज एक लाक्षणिक एक दिवसाच्या उपोषणाने बंद ठेवण्याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जेवढे बाजार समिती आहेत तेवढ्यांनी बंद ठेवलेले आहेत. हमाल, मापाडी, व्यापारी आणि सगळे शेतकरी बांधवांना आम्ही एकच विनंती आणि आवाहन करू इच्छितो की हे विधेयक आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे पारित होऊ द्यायचे नाही. हे आपल्याला बाजार समितीत नुकसानदायी असल्या कारणाने पहिले शेतकरी होरपला गेलेला आहे. मागच्या महिन्यात आणि मागच्या 15 महिन्यात पाहिलं असल्या जे बाजार होते, चण्याचे बाजार असतील, तुरीचे बाजार असतील, काही प्रमाणात चांगल्या प्रमाणात दिसत होते आणि 1,500-2,000 प्रमाणे क्विंटलच्या मागे चण्यामध्ये सुद्धा तूट आलेली आहे. असं असल्या कारणाने यांच्यावर कोणी अंकुश ठेवणार नाही. त्यासाठी आम्ही आज रोजी सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समितीचे धोरणात्मक निर्णय घेऊन आज एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे. आज कुठलाही लिलाव वगैरे होणार नाही. कुठलाही लिलाव होणार नाही, कुठलाही आळद व्यापारी येणार नाही, हमाल मापाडी बांधव येणार नाहीत. आणि शेतकरी राजाला एकच विनंती करतो, एक बाजार समिती वाचवण्यासाठी आपण हा एक दिवसाचा एक निर्णय घेतलेला आहे.